Drop it. Hello students, how are you? I hope you all will be fine. Welcome to Sharda Coaching Academy, जिथे आपण इंग्लिश शिकतो खूप सोप्या भाषेमध्ये. As we know students, we have learned 1.5 his first flight written by Liam O'Herty. In this topic we learned the story of a little seagull bird who was afraid of flying. He was not well trained in the art of flying. So when his parents and brothers and sisters were flying in high above the sky, so the little young seagull was not trying hard because of afraid of being fall down. So when he was maddened by hunger, his mother tries him to teach how to take a flight and how to catch fishes. So at last, to catch a piece of fish, he takes flight and he comes to know that there is no thing to be afraid of flying. In fact, even he cannot drown in the water of the sea. So today we are going to learn the side questions and English workshop of this topic. So let's concentrate and write now the side questions as well as English workshop of this topic. Let's see English workshop. Question 1. State whether the following statements are true or false. आता या ठिकाणी खाली दिलेली वाक्य ही ट्रू म्हणजेच खरी आहेत का फॉल्स मीन्स चुकीचे आहेत ते आपल्याला सांगायचे. फर्स्ट ए. The young seagull was not confident about the ability of his wings. तर याचा आन्सर येईल ट्रू. पुढचं बी. The young seagull's parents guided and improved his siblings in the art of flying. Answer आहे true. C. When the young seagull pretended to be falling asleep, his parents noticed him. यात आन्सर येईल false. त्यानंतर पुढचं D. Flying across the young seagull, the mother dropped a piece of fish into his beak. याचा आन्सर येईल फॉल्स. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 2. कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. द सीगल इज अफ्रेड टू फ्लाय बिकॉज ही टूक शॉर्ट रन फॉरवर्ड अँड बिकॉज लॅक ऑफ कॉन्फिडन्स इन वन सेल्फ अँड द फिअर ऑफ फेलिंग ही कुडंट फ्लाय. नेक्स्ट त्यानंतर बी आहे. Young birds are afraid to make their first flight. छोटेसे पक्षी त्यांची पहिली उडान घेण्यासाठी घाबरतात बिकॉज कारण की दे आर नॉट कॉन्फिडंट ॲट देअर फर्स्ट फ्लाईट. पुढचा पहा सी. ह्युमन बीइंग्स फाइंड इट डिफिकल्ट टू फेस ग्रेट चॅलेंजेस बिकॉज. मानवसुद्धा मोठमोठाली आव्हाने स्वीकारताना त्याला ते अवघड वाटतात बिकॉज कारण की त्याचा आन्सर इथं आय थिंक ह्युमन बीइंग्स ऑल्सो फाइंड इट अ चॅलेंज टू टेक इट्स फर्स्ट स्टेप. इट इज देअर नॅचरल इन्स्टिंक्ट. वेन दे ट्राय टू स्टँड अँड देन टू टेक फर्दर स्टेप दे आर अफ्रेड ऑफ फॉलिंग अँड गेटिंग इंज्युअर्ड. सो दे आर कॉशियस अँड अलर्ट बट डू नॉट गिव्ह अप. Question number 3. Read the following words carefully and make meaningful sentences of your own and write in your notebook. आपल्याला या ठिकाणी खाली दिलेले शब्द काळजीपूर्वकरित्या वाचून त्यासाठी एक एक अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. पहिला शब्द दिलेला आहे प्लेंटिवली. प्लेंटिवली मीन्स व्याकुळ होऊन. तर या ठिकाणी आपण सेंटेन्स कसं तयार करू शकतो. द यंग विडो प्लेंटिवली मॉर्न्ड व्हेन शी सॉ her husband's dead body in a coffin covered by tricolor. विडो मीन्स विधवा आणि मॉर्न मीन्स शोक करत होती. नेक्स्ट पहा दुसरा शब्द दिलेला आहे मॉन्स्टरस. मॉन्स्टरस मीन्स भयानक, राक्षसी किंवा धक्कादायक. तर या ठिकाणी आपण एक्झाम्पल कसं तयार करू शकतो. अ मॉन्स्टरस वेव स्वॅलोड द बोट विथ सम फिशरमन इन इट. मॉन्स्टरस वेव मीन्स राक्षसी लाट. ओके. नेक्स्ट तिसरा शब्द दिलेला आहे बेकन. बेकन मीन्स टू कॉल किंवा बोलावणे, खुलावणे. पहा द माउंटेन वॉज बेकनिंग द माउंटेनियर्स ऑफ महाराष्ट्र. म्हणजेच ते पर्वत शिखर
गिर्यारोहकांना खुणावत होते, आकर्षित करीत होते. पुढचा शब्द आहे कर्वेटिंग. कर्वेटिंग मीन्स खाली झुकून. एक्झाम्पल काय सांगता येईल? द ईगल वॉज कर्वेटिंग अँड फ्लाइंग इन द स्काय. पुढचा शब्द दिलेला आहे वेट. वेट मीन्स धार लावणे. तर काय एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला? ही वेटेड हिज नाईफ टू कट द अनवॉन्टेड प्लांट्स इन द गार्डन. नेक्स्ट पुढचा शब्द आहे सोअर. सोअर मीन्स हवेत भरारी घेणे. द रॉकेट सोअर्ड अप इन टू द एअर. अशा पद्धतीने आपल्याला त्याचं एक्झाम्पल सांगता येईल. नाव सी क्वेश्चन नंबर 4. रीड द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली अँड फिल इन द ब्लँक्स बाय चूजिंग ॲप्रोप्रिएट वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट. खालील कंसामध्ये दिलेले शब्द योग्य त्या ठिकाणी वापरून आपल्याला रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत. पहिलं अरुण इज फुल ऑफ. या ठिकाणी कुठली रिकामी जागा येईल? कव्हर्ड आईस. नेक्स्ट बी द व्हायलिन प्लेड व्हेरी डॅश डॅश अँड मेरीली. त्या ठिकाणी काय येईल? श्रीली अँड मेरीली. सेंटेन्स 3 रवी सेड आर यू रिअली डॅश डॅश द डार्क. या ठिकाणी काय येणार? अफ्रेड ऑफ द डार्क. नेक्स्ट सेंटेन्स 4 द होल विलेज डॅश डॅश इन टू डार्कनेस. या ठिकाणी काय येणार? प्लंग्ड. प्लंग्ड मीन्स बुडाले. नेक्स्ट द लॉयन्स डिव्हर्ड देअर प्रेम हंग्रीली. या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स काय येईल? डिव्हर्ड. डिव्हर्ड मीन्स गिळंकृत करणे, आदाशीपणे खाणे. नेक्स्ट सेंटेन्स 6 ही स्कीम्ड थ्रू द रिपोर्ट. या ठिकाणी काय येणार? स्कीम्ड. नेक्स्ट एक्झाम्पल 1 by 1 द स्टार्स डॅश डॅश इन द स्काय. या ठिकाणी काय येणार? अपियर्ड. अपियर्ड मीन्स दिसून आले. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 रीड अबाउट द स्पेस मिशन ऑफ सुनीता विलियम्स. Imagine you are going to interview her. Frame 10 to 12 interview relevant questions regarding 1. Her early life training. 2. Education. 3. Her actual flight into space. 4. Future plans. 5. Her message to the viewers. या प्रश्नामध्ये आपल्याला अंतराळ यात्री सुनीता विलियम्स या समोर आहेत अशी कल्पना करून 10 ते 12 इंटरव्ह्यू क्वेश्चन्स तयार करायचे आहेत. ओके, मग आन्सरमध्ये काय काय म्हणता येईल आपल्याला? फर्स्ट, व्हिच इज युअर नेटिव्ह प्लेस. त्यांची नेटिव्ह प्लेस कोणती आहे, मूळ गाव कोणते आहे. क्वेश्चन 2, व्हेअर डीड यू स्पेंड युअर चाइल्डहूड. म्हणजेच तुम्ही तुमचे बालपण कुठे घालवले. नेक्स्ट क्वेश्चन, व्हेअर डीड यू गेट युअर प्रायमरी एज्युकेशन. तुम्ही तुमचं प्राथमिक शिक्षण कुठे पूर्ण केलं. नेक्स्ट क्वेश्चन, व्हिच कोर्स डीड यू परस्यू. तुम्ही कुठला कोर्स शिकलात. त्यानंतर क्वेश्चन 5, व्हॉट वॉज युअर फिलिंग व्हेन यू ॲक्च्युली टूक युअर फ्लाईट इन स्पेस. जेव्हा तुम्ही अंतराळामध्ये पहिल्यांदा झेपावलात त्यावेळेस तुमची भावना काय होती. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट विल यू से टू इंडियन पीपल. तुम्हाला भारतीय लोकांना नेमकं काय म्हणायचं आहे याबद्दल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, व्हेन अँड व्हेअर डीड यू बिगिन युअर ॲस्ट्रॉनॉट कॅन्डिडेट ट्रेनिंग. तुम्ही तुमची अंतरिक्ष यात्री म्हणून कुठे प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन काय विचारता येईल. क्वेश्चन 8, व्हेन वेअर यू सिलेक्टेड बाय नासा फॉर ॲस्ट्रॉनॉट प्रोग्रॅम. नासाद्वारे तुमचं केव्हा आणि कुठे सिलेक्शन झालं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9, विल यू प्लीज टेल मी अबाउट युअर एक्सपिरियन्स ॲट नासा. नासामधील तुमच्या अनुभवाबद्दल आम्हाला सांगू शकता का. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10, हाऊ डिड यू फील व्हेन यू वेअर अबाउट द स्पेस शटल डिस्कवरी टू जॉईन द एक्सपिडिशन 14. मोहीम 14मध्ये तुम्ही जाण्यासाठी जेव्हा स्पेस शटल म्हणजे अंतरिक्षांमध्ये बसलात तेव्हा तुमच्या भावना काय होत्या. अशा पद्धतीने आपण 10 ते 12 क्वेश्चन्स विचारू शकतो. डू अंडरस्टँड इट. पुढचा क्वेश्चन नंबर 6 असा विचारला आहे, डिस्क्राईब इन युअर नोटबुक द चॅलेंजेस यू फेस्ड व्हाईल लर्निंग टू राईड अ बायसिकल ऑर स्विमिंग ऑर एनी स्किल. तुम्हाला तुमचा असा अनुभव लिहायचा आहे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सायकल चालवणे किंवा पोहणे किंवा इतर कुठले कौशल्य शिकत होतात आणि ते आव्हानात्मक होतं. टेक हिंट्स फ्रॉम द वेब. खालील दिलेल्या वेबमधल्या हिंट घ्यायच्या आहेत टू कम्प्लीट युअर राईटअप आणि तुम्हाला तुमचं उत्तर पूर्ण करायचं आहे. ओके, पहा त्याचं उत्तर.
Though some people think that riding a bicycle is a very simple, easy thing, but it is not true. It is a challenging job. When you begin to learn cycle, you must have to drive away and win over the fear of falling. While riding a bicycle, you are to fall once or twice or more and may get injured. So you must be bold and forget your fear of falling. Secondly, as a beginner, don't fully depend on a trainer or a supporter. Otherwise, you will never learn cycling. You should ride on your own with determination. Your concentration must be only on riding. Remember the traffic rules and follow them. After practicing a lot, you will ride a bike confidently. Do you understand it? मला वाटतं सर्वांना इंग्लिश वर्कशॉप समजलेले असतील.